आदरणीय सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना माझा नमस्कार. बंधूंनो, काल आपण जो काही GR आहे, जो शासन निर्णय आहे बघा, तो 2019चा जो शासन निर्णय आहे त्याचा आपण एक एक त्याच्यावर आपण एक चर्चा करतोय. आपण त्या GRचा, त्या शासन निर्णयाचा बारकाईने अभ्यास करतोय. मी हा शब्द मुद्दामून वापरला. फार बारीक आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि बारीक अभ्यास करून आपल्याला आपल्या हक्काप्रती जागृत राहायचंय. आणि मी नेहमी असं म्हणत असतो, जर आपले जे शिक्षक भविष्यात, जे काही आपले शिक्षक बांधव आहेत, भविष्यात शिक्षक होणार आहेत, त्यांना नेमणूक मिळणार आहे, ज्या काही आपले शिक्षक भगिनी आहेत, त्यांनी नेहमी आपल्या हक्काप्रती जागृत असलो पाहिजे. आणि तोच आपला हा खटाटोप चालू आहे. आपण या GR वर चर्चा करतोय. चर्चा एवढ्यासाठीच आपण करतोय मित्रो, की जेव्हा एखादी समस्या निर्माण होते तेव्हा वेळेवर आपली तारांबळ नाही झाली पाहिजे की आता काय करायचं. त्यासाठी आपण जर अपडेट असलो आणि अपडेट असताना आपण जर शासन निर्णयानुसार जर समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असलो, कारण आपल्याला जेव्हा मुलाखतीला जावं लागते, होऊ शकते असा एखादा प्रसंग येते की त्या प्रसंगामध्ये आपल्याला दोन शब्द बोलावंच लागतात. मग ते जर दोन शब्द आपल्याला बोलायचं काम पडलं किंवा काही अडचण तिथं निर्माण झाली, तर आपलं जे नॉलेज आहे मित्र ते अपडेट असलं पाहिजे. आणि मला खात्री आहे, तुम्ही जर माझे व्हिडिओ जर बघितले तर तुमचं 100% नॉलेज अपडेट होते. त्याचं कारणच एक आहे की आपण जे व्हिडिओ बनवतो, जे तुमच्या पर्यंत सादर करतोय, ते आपण शासन निर्णयाचा आधार घेऊनच करत असतो. फक्त एक लक्षात घ्या, शासन निर्णय हा जरी समजा जुना असला तरीही त्याचा रेफरन्स पुढच्या GR मध्ये दिला जात असते. कारण तो पूर्ण शासन, एखादा 21 पानाचा शासन निर्णय आहे, तो पुढच्या GR मध्ये त्याचा जर उपयोग असेल तर त्याचा रेफरन्स नंबर टाकतात, फक्त तारीख टाकतात. ते पूर्ण GR त्याच्यामध्ये ते टाईप करत नाहीत. पण मग त्या अधिकाऱ्यांना तो मागचा GR पाहावा लागतो की त्या GR मध्ये काय दिलेलं आहे. कारण असं लिहिलेलं असते की दिनांक हा हा शासन निर्णय पाहावा म्हणून. मग तसाच हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा असं म्हणू आपण की एक शासन निर्णय आहे, तो आहे फेब्रुवारी 2019चा. कारण पवित्र पोर्टलची जी पहिली भरती 2017ची झाली, त्याच्यानंतर हा निघलेला GR आहे, तो अजूनही शासनाने कायम ठेवलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये कुठं कुठं थोडेसे मायनर बदल झालेले आहेत. तर ते मायनर बदल जे झालेले आहेत ते आपण इथंच ओरली समजून घेऊ शकतो, तोंडी समजून घेऊ शकतो, पण मॅक्झिमम हा GR 99% ऍज इट इज आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून या GR मधला तुम्हाला सांगितलं मी की हा GR जवळपास 21 पेजेसचा GR आहे. मग हा 21 पेजेसचा GR काही एका व्हिडिओ मध्ये होत नाही. आपण त्याच्यातले रोज 2-2, 3-3 पॉइंट घेतो आणि त्याच्यावर अभ्यास करतो आणि तोच खरा अभ्यास आहे. पूर्ण वाचायचं आणि पूर्ण विसरून जायचं याला अभ्यास म्हणत नाही. तर मग आजच्या GR मध्ये महत्वाचे पॉइंट कोणते? याच्या अगोदरच्या GR मध्ये आपण 5.8 पर्यंत आलो. आपण सुरुवात केली होती 5.2 पासून. हेही लक्षात घ्यायचं आहे मित्र आपल्याला. सुरुवात कुठून केली होती आपण? 5.2 पासून. तर आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 5.8 पर्यंत आलेलो आहोत. आणि आज सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात महत्वाचे 2-3 मुद्दे जे म्हणजे बिलकुल त्याच्यामध्ये आपल्याला, जर आपण गुणानुक्रमे असताना सुद्धा जर आपल्याला अपात्र केलं तर काय करायचं? आपण स्वस्त नाही बसणार. कारण मला सांगा, आपण गुणानुक्रमे आहोत आणि गुणानुक्रमे असताना सुद्धा आपल्याला अपात्र केलं, काहीतरी थोडासा कुठला तरी व्यवस्थित आपल्याला जो मुद्दा सांगितला तो आपल्या व्यवस्थित मनाला पटला नाही, तर आपल्याला आक्षेप घेता येतो. मग हा आक्षेप कुठं घ्यायचा, कसा घ्यायचा, हे सुद्धा या GR मधून आपल्याला समजून घ्यायचं आहे.
ही मी माझ्या मनाने सांगत नाही. जी आर मध्ये ज्या नोंदी केलेल्या आहेत त्याच आपण त्याच्यावरच आपण मित्र चर्चा करतोय. तर आजची चर्चा ही सर्वात महत्वाची चर्चा आहे. हा व्हिडिओ एक नाही, 2 वेळा ऐका, 3 वेळा याला पहा. पाहिल्यानंतर काही जर तुमच्या मनात जर प्रश्न उपस्थित झाले तर निश्चित विचारा. मी पुढल्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल. पण मी पुन्हा एकदा सांगतो मित्र हो, जसा मी ज्याचा आधार घेऊन व्हिडिओ बनवतोय तसा तुम्ही जो प्रश्न विचारायचा आहे तो ज्याचा आधार घेऊन प्रश्न विचारा. म्हणजे प्रश्न मित्र हा आपला संयुक्तिक असला पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचं जर आपल्या लोकशाहीमध्ये जर हत्यार कोणतं असेल तर ते प्रश्न विचारणं आहे. पण तो प्रश्न हा संयुक्तिक असला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण नियमाला धरून जर समजा प्रश्न नसेल तर त्याला कोणी किंमत देत नसते. आणि त्याच्यामुळे आपली सुद्धा थोडस त्याच्याविषयी जे इमेज आहे त्या इमेजवर सुद्धा थोडस हे लागतंय. म्हणून आपण कसं केलं पाहिजे, शिक्षक बांधव आणि भगिनी यांनी जो काही प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न नियमाला धरून असला पाहिजे. आणि पुढेही आपल्याला जेव्हा हे फेस करायचे हे प्रोसेस, तेव्हा आपलं जो काही म्हणजे हे आहे नॉलेज आहे ते अपडेट असलं पाहिजे. आपण नियमाला धरूनच बोललं पाहिजे. त्याच्यासाठी हा सगळा आपला खटाटोप सुरू आहे. म्हणून आपण रोज एक एक दोन दोन जी आर टाकतोय. आपण चांगला प्रतिसाद देतात त्याबद्दल आपलं मी मनापासून धन्यवाद देतो आपल्याला. परंतु एक लक्षात घ्या, सिस्टीम मध्ये आपण मी बरेचदा सिस्टीम शब्द वापरत असतो. प्रोसेस मध्ये असताना प्रोसेस मध्ये टिकण्यासाठी बेटर नॉलेज आवश्यक आहे. हा शब्द लक्षात घ्या. आपलं नॉलेज गुड असलं पाहिजे तरच आपण या शासनाच्या प्रोसेसमध्ये टिकतो. नाही तर आपल्याला बरेचदा आपण पाहतो एखादं ब्रॉचर दिलेलं आहे ते वाचायचं सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. आपल्याला त्या प्रोसेसमध्ये जायचं आहे पण त्याची नियमावलीच आपण वाचत नाही. मग असं कसं, आपल्याला नियमावली तर आपली अपडेट ठेवावीच लागणार. म्हणून आपण नियमावली आपण फक्त पाहतोय आणि ते अपडेट ठेवण्याचं आपण प्रयत्न करतोय. तर बघा, चला आता आपल्या जी आर कडे येऊ. 5.9 नंबरचा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण आपण 5.8 पर्यंत काल आलो होतो की मेरिट लिस्टची लिस्ट तयार केली आयुक्तांनी. ती त्या लॉगिंग वर म्हणजे शिक्षण जे काही खाजगी व्यवस्थापन आहे मुलाखतीसह जर त्यांचं ऑप्शन असेल तर त्यांच्या लॉगिंग वर गेल्यानंतर म्हणजे कशी जाते आणि पुढे काय त्या लिस्ट होते, कसं कसं तुम्हाला त्याच्याविषयीचं इन्फॉर्मेशन दिले जाते ते आपल्याला बघायचं आहे. तर खासगी व्यवस्थापनाच्या शाळांकरिता प्रत्येक रिक्त जागेकरता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह एकास 10 यायचं दिलं. हे करेक्ट करतो मी, हे लक्षात घ्या मित्र. हा जी आर नवीन निघाला या बाबतीत हे एकास 3 झाली. म्हणजे 2019च्या जी आर मध्ये जो बदल झालेला आहे तो हे प्रमाण बदललेलं आहे. पहिले एका जागेसाठी 10 उमेदवार पाठवायचे, आता ते प्रमाण बदलून एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवण्यात येतात. तर त्याच्यासाठी समांतर आरक्षण वगैरे विषय माध्यम सगळं पाहिलं जाते आणि त्याच्यानुसार एका पोस्टसाठी 3 उमेदवार पाठवले जातात. हे लक्षात घ्या, हा बदल सांगतोय. एकाच 10 नाहीये, एकाच 3 आहे. या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राधान्यक्रम गुणानुक्रमे माध्यम प्रवर्ग विषय व बिंदू नामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवाराची निवड सूची त्या व्यवस्थापनाच्या लॉगिंग वर शिक्षण संचालक उपलब्ध करून देतील. म्हणजे एकाच 3 या प्रमाणात तुमचं म्हणजे समांतर आरक्षण, तुमचं जे शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन आहे त्याचा सुद्धा विचार केला जातो. तुमच्या माध्यमाचा सुद्धा विचार केला जातो. तुमच्या विषयाचा सुद्धा विचार केला जातो आणि बिंदू नामावलीचा सुद्धा विचार केला जातो. याला रोस्टर असं म्हणतात. त्या रोस्टरचा सुद्धा विचार केला जातो आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून 3 जे काही हे आहेत उमेदवार गुणानुक्रमे एका पोस्टसाठी ते पाठवतात. असं याचा उद्देश म्हणजे या लाईनचं जे काही आपण या लाईन्स बसल्या 3 त्याचा एक त्याच्या मागचा हा उद्देश आहे. मग पुढे आता ही व्यवस्थापनाच्या लॉगिंगवर शिक्षण संचालक उपलब्ध करून देतील. मी सांगितलंच तुम्हाला की एकाच 3 उमेदवार, एकाच 3 कसे पाठवले जातात, त्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक शिक्षण पाहिलं जाते. हा मुद्दा पुन्हा रेटतोय. त्याच्यानंतर बिंदू नामावली म्हणजे रोस्टर पाहिलं जाते, समांतर आरक्षण पाहिलं जाते, माध्यम पाहिलं जाते, विषय पाहिला जाते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून
व्यवस्थापनाच्या लॉगिंगवर एका पोस्टसाठी 3 उमेदवार गुणानुक्रमे उपलब्ध करून दिल्या जातात. मग आता पुढे इथून रोल सुरू होतो. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेवर एकाच 3 गुणानुक्रमे उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर खाजगी व्यवस्थापनाची भूमिका काय? त्याच्या पुढे आता खाजगी व्यवस्थापन काय करते ते बघू आपण. पुढे यांनी दिलेलं आहे, संबंधित खाजगी व्यवस्थापन त्यांच्या लॉगिंगवर मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या निवड सूचीतील उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांची त्यांची अध्यापन कौशल्य तपासून त्या आधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करेल. मग ते व्यवस्थापन काय करते, की जो उमेदवार आहे त्याची मुलाखत घेऊन त्याला ओरली प्रश्न विचारून, तोंडी प्रश्न विचारून त्याचं अध्यापन कौशल्य म्हणजे त्याचा पाठ घेतात ते. लेसन प्लॅनिंग म्हणतो आपण त्याला. म्हणजे तुम्हाला वर्गावर सुद्धा ते पाठवतील आणि तुम्हाला पिरियड विद्यार्थ्यावर तुम्हाला पाठ सुद्धा घ्यावं लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला पाठाचं टाचन वगैरे काढणं, तुमचं त्या पाठाविषयीचं जे नॉलेज आहे ते अपडेट असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं क्लास कंट्रोल कसं आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असताना कोणती पद्धत वापरली, पद्धत आहे, कथाकथन पद्धत आहे, प्रश्न उत्तराची पद्धत आहे. जर आता तुमचा विषय पाहून तुम्हाला ती पद्धत वापरावी लागते, पण बेस्ट जी मेथड आहे समजा आपल्याला टीचिंग करत असताना ती प्रश्न उत्तर ही पद्धत छान आहे. म्हणजे आपण काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलेच पाहिजेत शिकवत असताना. म्हणजे आपण जे धडा घेतला त्या धड्यावर त्यांना किती प्रमाणात त्यांना ते समजलं याचं सुद्धा त्याच्यावरून मूल्यमापन होते. प्रश्न विचारल्यानंतर सामूहिक उत्तर विद्यार्थ्यांचं स्वीकारू नका. हे त्यांना हात वर करायला लावा आणि एका म्हणजे एकाच विद्यार्थ्याकडून एक एक विद्यार्थ्याकडून 1 बाय 1 त्या विद्यार्थ्यांना चान्स द्या आणि त्यांच्याकडनं उत्तराची अपेक्षा करा. तर हा एक प्रश्न उत्तर पद्धत ही मला छान वाटते शिकवण्यामध्ये. आता तो तुमचा कोणता विषय आहे, का आहे त्याच्यावर ह्या गोष्टी सगळ्या अवलंबून आहेत. पुन्हा इथे येतो मी आता. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. हा वारंवार मुद्दा सांगतोय. तुम्हाला थोडस हे वाटत असेल, बोर वाटत असेल पण वाटू नका देऊ, कारण हे 30 गुण सगळ्यात महत्वाचे आहेत. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे संबंधित शैक्षणिक संस्था उमेदवाराचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करते. म्हणजे मुलाखत घेतल्यानंतर त्या उमेदवाराचा जो निकाल आहे तो निकाल सुद्धा संस्था चालकांना पवित्र पोर्टलवर टाकायचा आहे, पवित्र प्रणालीवर टाकायचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा कालावधी दिलेला आहे. तो कालावधी पाहू आपण. बघा, संबंधित शैक्षणिक संस्था उमेदवाराचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करतील. त्याचबरोबर मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या उमेदवाराला देखील त्याचा निकाल व्यक्तिशः कळवतील. म्हणजे तुमची मुलाखत झाल्यानंतर तो जो निकाल आहे तो निकाल त्यांना तयार करायचा आहे. तो निकाल तयार करून ते पवित्र पोर्टलवर टाकतील. कोण? व्यवस्थापन. खाजगी शैक्षणिक संस्थेचं जे काही हे असते सदस्य मंडळ, अध्यक्ष, सचिव, ते पवित्र पोर्टलवर तुमचा निकाल टाकतील. तसंच तुम्हाला ते व्यक्तिशः सुद्धा कळवतील तुमचा निकाल. तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे असते, तुमचा व्हॉट्सअप, SMS, काय ईमेल असेल तर ईमेलवर तुम्हाला ते निकाल कळवतील. ही जबाबदारी शासनाने आपल्या खाजगी शैक्षणिक संस्थेवर, त्यांचं जे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्यावर टाकलेली आहे. हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे, कारण हे मुद्दे महत्वाचे आहेत म्हणून एका एका मुद्द्यावर आपण वारंवार ट्रेस करतोय. त्यानंतर गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवाराची नियुक्ती 7 कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था करेल. हा निकाल जाहीर झाल्यानंतर, हा निकाल काही एकट्याचा नाही, हा सगळ्यांचा निकाल असेल. त्याच्यामध्ये जितके एकाच 3 आले ना, तिघांचा निकाल आहे. मग त्याचे टॅटचे मार्क अधिक त्याला 30 पैकी मिळालेले मार्क याचा गुणानुक्रम ठरवला जातो आणि त्याच्यामधला जो हायएस्ट आहे त्याला 7 दिवसामध्ये शैक्षणिक संस्था नियुक्ती पत्र देते. 7 दिवसामध्ये. पुन्हा वाचतो मी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा या गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवाराची नियुक्ती 7 कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था करेल.
मग तुमची नियुक्ती 7 कार्यालयीन दिवसात केल्यानंतर तुमची भूमिका काय, तुम्हाला काय करायचंय पुढे ते बघायचं आपल्याला. पुढे पाहे काय म्हणतात, निवड झालेला उमेदवार 7 कार्यालयीन दिवसात जर न झाल्यास गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्था करेल. म्हणजे ज्या उमेदवारांनी म्हणजे गुणानुक्रमे जो फर्स्ट आहे त्याला नियुक्तीपत्र दिलं, दिल्यानंतर त्यांनी 7 दिवसात त्या संस्थेमध्ये जॉईन व्हायचंय, त्या शाळेमध्ये जॉइनिंग रिपोर्ट त्याला द्यायचा आहे. आणि तो काय जर जॉईन झाला नाही, तर मग तुमच्या नंतरचा जो 2 नंबर गुणानुक्रमावर आहे त्याला ते नियुक्त करतील, त्याला त्याला चान्स देतील, त्याला पुन्हा ते ऑर्डर पाठवतील आणि तू 7 दिवसात जॉईन व्हाय म्हणून असं सांगतील. तर असा हा मुद्दा क्रमांक 5.9 हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे मित्र. आपण आज कोणत्या मुद्द्याची चर्चा केली आहे? 5.9 ची केली आहे. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आपण इथं आपल्याला बघावा लागणार आहे की तो सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे बघा. तो आहे 5.10. पुढं काय मग आणखी आता संबंधित शैक्षणिक संस्था यांनी या प्रक्रियेद्वारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिल्यानंतर शिक्षण पदी रुजू होण्यापूर्वी आवश्यक सर्व मूळ कागदपत्राची शालांत उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी पदविका शाळा सोडल्याचा दाखला जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराकरिता क्रिमिलियर प्रमाणपत्र शिक्षक पात्रता परीक्षा 1 ते 8 करिता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण महिला दिव्यांग खेळाडू इत्यादी हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे संबंधित शैक्षणिक संस्था यांनी या प्रक्रियेद्वारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिल्यानंतर शिक्षण पदी रुजू होण्यापूर्वी म्हणजे तुम्हाला जॉईनिंग करण्याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला नियुक्तीपत्र मिळालं, तुम्ही आता ते नियुक्तीपत्र घेऊन त्या संस्थेमध्ये आले, संस्थेमध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथे जॉईन व्हायचंय, जॉईन व्हायचंय म्हणजे तुमच्या कामावर तुम्हाला रुजू व्हायचंय. पण त्या रुजू होण्याच्या पूर्वी त्यांचं असं म्हणणं आहे की हे एवढे कागदपत्र यांच्या तपासा. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे शालांत म्हणजे 10वीचं तुमचं मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचं काहीतरी बोर्ड सर्टिफिकेट, उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका म्हणजे 12वीची गुणपत्रिका ती आणि तुम्ही म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये जे हे केलेलं आहे अपलोड केलेलं आहे ते जुळते की नाही ते टॅली करावं लागते. उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र मान्यता प्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी पदविका म्हणजे तुमची डिग्री असेल तुमच्याकडे पदवी आणि पीजी असेल तर पीजी, तसंच 1 ते 8 साठी असेल तर ते टॅटची मार्कशीट वगैरे असं सगळं त्यांना पाहावं लागते. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी मधून आले असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट पाहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जातीचा दाखला पाहायचा आहे, तुमचं कास्ट व्हॅलिडिटी ते पाहणार आहेत. आणि तुम्ही जर समजा आर्थिक मागासमधून आले असाल तर तुमचं क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा ते पाहणार आहेत. आणि हे तुम्ही स्वप्रमाणपत्राच्या वेळेस जे अपलोड केले ते आणि जेव्हा तिथं व्हेरिफिकेशनला जॉईनिंगच्या अगोदर तुमचं व्हेरिफिकेशन होत आहे ते हे जुळायला पाहिजे. याच्यामध्ये तीळ मात्रही फरक यायला नको हे लक्षात घ्या. म्हणून अजूनही तुमचा जो काही समजा स्वप्रमाणपत्र करण्याची तारीख त्यांनी वाढवलेली आहे, अजूनही काही त्याच्यामध्ये त्रुट्या असतील तर त्या मित्र तुम्ही अलर्ट राहा, दुरुस्त करून घ्या. कारण एक चूक सुद्धा आपल्याला अपात्र घोषित करू शकते. मग आपल्या डोक्यावर हात ठेवण्याची पाळी येते, आता काय करायचं? तर त्या गोष्टी आहेत, या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. याच्याविषयी तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे. नंतर त्या प्रवर्गात आवश्यक असलेली इतर सर्व कागदपत्राची तपासणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियुक्ती प्राधिकारी 3 कार्यालयीन दिवसात करतील. ते जे प्राधिकरण आहेत म्हणजे यू ऑफिस वगैरे हे ते त्यांना 3 दिवसात त्या कागदपत्राची तपासणी करायची आहे. खाजगी शैक्षणिक संस्था निवड सूचीतील उमेदवाराच्या मुलाखती दरम्यान वरील सर्व कागदपत्राची तपासणी करतील. जेव्हा निवड सूची गेलेली आहे, निवड सूची गेल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र दिलं, नियुक्तीपत्र दिल्यानंतर ते जॉइनिंगला आले, जॉइनिंगला आल्यानंतर ह्या खाजगी शैक्षणिक संस्थेला सुद्धा या सर्व कागदपत्राचा तपासणी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपले कागदपत्र व्यवस्थित असले पाहिजेत. त्याचं फाईल सुद्धा व्यवस्थित क्रमानं लावून ठेवा. वेळेवर म्हणजे आपली ते मागतात काय आणि मग आपण देतो काय? जम्पलिंग होते. तर ते होऊ नये म्हणून आपण व्यवस्थित
फाईल तयार केलं पाहिजे. कुठं आपलं कास्ट सर्टिफिकेट तिथं लिहून ठेवायचा कागद आहे की याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे. इथं 10वीची गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट आहे, इथं 12वीची असं कागद लिहून ठेवा. म्हणजे ते त्यांनी मागितल्याबरोबर तो कागद पाहिला की आपल्याला समजते की आपले डॉक्युमेंट्स कुठे आहेत. हे सर्व आपल्याला करून ठेवायचं आहे. नियुक्तीकरिता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्यास त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाई पात्र असेल व त्याच्या सेवा त्वरित समाप्त करण्यात येतील. म्हणजे तुम्हाला नियुक्ती दिली, नियुक्ती दिल्यानंतर असं समजलं की तुमचं एखादं काहीतरी कागदपत्र आहे तो जाली आहे, खोटा आहे, तर त्या उमेदवारावर त्यांचं म्हणणं आहे मी फौजदारी कारवाई करू आणि त्याला अपात्र सुद्धा करू. म्हणजे त्याला ते त्या पदावरून काढून सुद्धा टाकतं. त्यामुळे कागदपत्रात बाबतीत आपण किती अलर्ट असलं पाहिजे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. हे आपण लक्षात घ्या. पुढे एक मुद्दा घेतोय 5.11. तो एक सुद्धा महत्वाचा आहे, कारण याला तो ही जी आपण आता म्हणजे नॉलेज घेतलेलं आहे त्याच्या लिंक मध्ये असल्यामुळे त्याला आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे मुद्दे घेऊ, कारण व्हिडिओ जर फार मोठा झाला तो पाहावा सुद्धा वाटत नाही. मित्र, हा सुद्धा आम्हाला विचार करावा लागतो. पण हा मुद्दा सुद्धा वरील जे आपण 2 मुद्दे घेतले त्याच्याशी निगडीत आहे, म्हणून याला आज आपण घेणार आहे. नियुक्ती करावयाचे उमेदवार आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याचे छाननीत अंती आढळल्यास नियुक्ती प्राधिकारी अशी नोंद ऑनलाईन पद्धतीने करेल. म्हणजे ज्याला नियुक्ती दिलेला आहे, ज्या उमेदवाराला नियुक्ती पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या उमेदवार जर तो उमेदवार जर आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याचे छाननीत जर आढळून आले तर तशी नोंद त्यांना ऑनलाईन करावी लागते. त्या प्राधिकरणालाही करावं लागते आणि त्या खाजगी संस्थेलाही करावं लागते. त्यानुसार उमेदवारास प्रणालीद्वारे माहिती प्राप्त होईल आणि तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये काहीतरी फ्रॉड आहे, कुठेतरी काहीतरी चूक आहे, हे तुम्हाला तुमच्या प्रणालीद्वारे म्हणजे पवित्र प्रणालीद्वारे तुम्हाला सुद्धा माहिती मिळते. त्यासाठी तुम्ही सतत लॉग इन करायला पाहिजे. तुमच्या पेजवर तुम्ही जायला पाहिजे. तिथं काय काय नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आहे ते सुद्धा तुम्ही पाहायला पाहिजे. या संदर्भात उमेदवारास, हे महत्वाचं आहे, या संदर्भात उमेदवारास आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत पवित्र प्रणालीवर तो असा आक्षेप नोंदवू शकेल. मग आता समजा तुमचं सगळं खरं आहे हे तुम्हाला माहित आहे, पण तरीही त्यांनी तुम्हाला अपात्र घोषित केलं. मग आपण काय हातात हात बांधून चूप बसायचं? शांत बसायचं का आपण? नाही, आपण शांत नाही बसणार. आपल्याला हे समजते आहे की यांनी हे जाणून बुजून कुठंतरी आपल्या याच्यात त्रुटी काढलेली आहे आणि आपल्याला अपात्र मुद्दामून हे करत आहेत. तर अशा वेळेस मित्र तुम्हाला सुद्धा हक्क दिलेला आहे त्यांनी. तुम्ही सुद्धा 7 दिवसात आक्षेप नोंदवू शकता. हे लक्षात घ्या. म्हणजे माझे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित असताना सुद्धा मला यांनी अपात्र केलेलं आहे, असा एक आपल्याला आक्षेप तिथं विनंती अर्जाच्या दृष्टिकोनातून आपण तिथं आक्षेप घेऊ शकतो. म्हणून त्यांनी असं दिलं. या संदर्भात उमेदवारास काही आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत पवित्र प्रणालीवर तो आक्षेप नोंदवू शकेल. जसं आपली मतदानाची प्रोसेस असते त्याच्यामध्ये मतदान प्रतिनिधी असतात उमेदवारांचे, त्यांना ते सुद्धा एखादा व्यक्ती जर समजा दुसऱ्याच्या नावावरच वोटिंग करायला आला, मतदान करायला, तो आक्षेप घेते तिथं. तसाच तुम्हाला अधिकार सुद्धा त्यांनी दिलेला आहे की तुम्ही 7 दिवसाच्या आत जर समजा तुम्हाला अपात्र केलं, तुम्हाला नियुक्तीपत्र भेटलं, तुम्ही रुजू व्हायला आले, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले, त्या डॉक्युमेंट व्हेरीफाय करत असताना त्यांना काहीतरी त्यात फरक वाटल्यानंतर त्यांनी तुम्हाला अपात्र केलं, पण अपात्र केल्यानंतर तुमचं समाधान झालं नाही, त्यांनी जो आक्षेप घेतला त्याच्यावर, तर तुम्ही सुद्धा आक्षेप घेऊ शकता. मग तुम्हाला 7 दिवसाच्या आत हा आक्षेप घ्यायचा आहे. दिवसाच्या आत पवित्र प्रणालीवर तो असा आक्षेप नोंदवू शकेल. सदर आक्षेप शैक्षणिक संस्था, विभागीय शिक्षण उपसंचालकांना प्रणालीवर दिसेल, त्यावर शिक्षण उपसंचालक 7 दिवसाच्या आत निर्णय घेतील. म्हणजे तुम्ही घेतलेला जो आक्षेप आहे, तो आक्षेप कुणाकुणाला जातो? तर शैक्षणिक संस्थेला पण जाते, ते प्राधिकारी असतात त्यांना पण जाते, शिक्षण उपसंचालकांना पण जाते आणि त्या शिक्षण उपसंचालकांना तुम्ही घेतलेल्या आक्षेपावर 7 दिवसात निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे ते सुद्धा तिथं तुम्हाला सुनावणीसाठी बोलावतील. तुमचा कोणता आक्षेप आहे तो तुम्हाला त्याचे जे पुरावे आहेत ते पुरावे देऊन तिथं तो सादर करावा लागेल की बाबा हा असा असा माझा आक्षेप आहे, यांनी मला इथे इथं या आक्षेपावर मला गाडलेला आहे, पण माझं हे असं असं आहे आणि हे खरं आहे. असं तिथं सुद्धा एक सुनावणी तुमची होणार आहे. पण हे केव्हा? जर तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये तुम्ही जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन केलं त्यावेळेस आणि नंतर याच्यात जर तफावत आली तर.
म्हणून अजूनही माझं सांगणं आहे तुम्हाला, सेल्फ सर्टिफिकेशन इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तिथं तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड कराल ना, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा स्वतःहून बदल करू नका. ठीक आहे, अमुक एक डॉक्युमेंट अपलोड होत नाही, तर मग ते का अपलोड होत नाही त्याच्या मागे जा. त्याचे काहीतरी मेल पाठवा. आपण प्रेस नोटचा व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये मेल दिलेला आहे. तिथे एक विनंती अर्ज करा. त्याच्यावर तुमचं समाधान येईल. त्याच्यानुसार मग तुम्ही ते करा. हाताने कुठलीही गोष्ट तिथं बदलू नका. तर म्हणजे या कॅलेंडरमध्ये हा महिना नाही, मग हा द्या टाकून. असं करायचं नाही आपल्याला. त्यांच्या सिस्टीमनुसारच पुढे चालायचं आहे. नाहीतर मग पुढं असं पकडलं जाते आणि पकडल्या गेल्यानंतर मग आपला विनाकारण तिथं हे होतो, की आपण ही लोकांची चुकीची कृती केली, अशी करायला पाहिजे नव्हती. म्हणूनही मित्र अजून 8 दिवस वेळ आहे. ह्या गोष्टी सर्टिफिकेटच्या बाबतीत कुठलंच ऍडजस्टमेंट करू नका. त्याच्या मार्कामध्ये तफावत असेल तर ते दुरुस्त करून घ्या. काय जे तुमच्या याच्यामध्ये कुठे तफावत आहे तारखेमध्ये वगैरे काय जे असेल तर ते करेक्ट करून घ्या आणि करेक्ट केल्यानंतरच त्याला अपलोड करा. तसं अपलोड करू नका. तर आज आपण 3 मुद्दे घेतलेले आहेत. 5.9 घेतलेला आहे मी, 5.10 घेतला आणि 5.11 घेतला. हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत. याच्यामध्ये उमेदवाराला अपात्र केल्यानंतर त्याने काय करावं मी त्याची सुद्धा तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे. तुम्हाला 100% आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. फक्त आक्षेप हा नियमानुसारच आपल्याला त्या पवित्र पोर्टलवर घ्यायचा आहे. कोणाच्याही दारी जायचं नाही. पवित्र पोर्टलवर तुम्ही आक्षेप घेतल्यानंतर 7 दिवसात तुमची सुनावणी सुरू म्हणजे 7 दिवसाच्या आत तुमची सुनावणी कंप्लीट करावी लागते आणि ते कोणाला करावं लागते तर शिक्षण उपसंचालक म्हणजे डेप्युटी डायरेक्टरला करावं लागते. ते विभागाच्या ठिकाणी असतं. तिथं ही सुनावणी होऊन 7 दिवसात तुम्हाला निर्णय मिळतो. म्हणजे प्रत्येक प्रक्रियेमध्ये यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का? सर्वांना समान संधी दिलेली आहे एस-जी-आर मध्ये. तर त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे मित्र, हे लक्षात घ्या. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की 21 पानाचा जी-आर आहे. मन लावून प्रत्येक व्हिडिओ पहा. काही असेल संयुक्तिक प्रश्न जरूर विचारा. संयुक्त वाटले तरच मी त्याला उत्तर देतो. ते जर संयुक्तिक वाटलं नाही तर विनाकारण तुमचाही वेळ खर्ची घालवता आणि आमचाही जातो. तर असं करू नका. आता इथं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथं याला पूर्णविराम देऊया. इथं मी थांबतोय. पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला 5.12 चा अभ्यास करायचा. 5.12 मध्ये फार महत्वाचं आहे बघा. दोघांना जर इक्वल मार्क आले तर काय करायचं? मग कुणाला प्राधान्य आहे? हे सगळे मुद्दे आपण याच्यामध्ये घेणार आहे. तर आज मी इथं थांबतोय. नमस्कार.